नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर उदयपूर व्लॉगच्या 3ऱ्या एपिसोडमध्ये. या आधीच्या एपिसोडमध्ये मान्सून पॅलेस, शिल्पग्राम, घनघोर घाट, कर्णीमाता टेम्पल, रोपवेची सफर आपण अनुभवली होती. आता मी आले आहे उदयपूरच्या एका खास ठिकाणी सैलुकी बाडी, जी की एक सुंदर आणि ऐतिहासिक बाग आहे, जी महाराणा संग्राम द्वितीय यांनी त्यांच्या 7 राण्या आणि 38 केअरटेकर यांच्यासाठी 1710 ते 1734 दरम्यान बनवून घेतली. सैलुकी बाडी म्हणजे मैत्रिणींसाठीची बाग, जी एक आर्टिफिशियल रेन गार्डन आहे, जिथे आकर्षक लहान मोठे फाउंटन्स, कारंजे बघायला मिळतात. फतेह सागर लेकला हे गार्डन कनेक्टेड आहे. लेकच्या पाण्याच्या प्रेशरवरून कारंजांच्या फवारे कनेक्टेड आहेत, त्यामुळे 365 दिवस पावसाचा अनुभव या बागेतून घेता येईल. राण्यांच्या खास इच्छेखातर पावसाचा अनुभव मिळेल अशी रचना या गार्डनला दिली गेली. जसे की डिफरंट रेन टाईप्स असतात, हेवी, मीडियम, स्लो रेन प्रमाणे फाउंटन्स बनवले गेले. त्यापैकी नामांकित फाउंटन म्हणजेच वेलकम फाउंटन, त्याला बिन बादल बरसात फाउंटन असंही म्हणतात. रासलीला, कमल तलाई, सावन भादो फाउंटन्स आहेत. बिन बादल बरसात म्हणजे ढग आलेले नसतानाही हेवी रेनफॉल झाल्याचा आवाज आणि वातावरण इथे बघायला मिळेल. सगळ्यात आधी गेटच्या समोर जो फाउंटन आहे तो वेलकम फाउंटन किंवा त्याला बिन बादल बरसात असंही म्हणतात. त्याला लागूनच बोगनवेलिये प्लांट आहे, ज्याला पिंक आणि व्हाईट फुलांची बहार आहे. हे प्लांट 140 ते 150 वर्षापासून अजूनही बहरत आहे. कमल तलाई हे सगळ्यात सुंदर फाउंटन आहे. या तलाईमध्ये 4ही बाजूला मिनी एलिफंट आहे. त्यांच्या सोंडेमधून पाण्याचे फवारे उडतात, ते अगदी तलाईच्या सेंटरपर्यंत उडताना दिसतात. हे तलाई कमळ प्लांटने बहरलेले असतं. त्याच्या सेंटरमध्ये जो फाउंटनचा फवारा आहे तोही, त्याच्यातूनही पाण्याचे फवारे उडताना दिसतात. सावन भादो फाउंटन, संत पावसाच्या अनुभवासाठी इथल्या फाउंटनची रचना केली गेली आहे. सतत लाईट रेनड्रॉप पडल्याचा आवाज येतो. होळीसारखे फेस्टिवल्स देखील इथे सेलिब्रेट केले जायचे. This is Raslila. रासलीला फाउंटन राण्यांच्या दास्या इथे नृत्य आणि कला सादर करायचे आणि राण्यांचे मनोरंजन करायचे, आणि राण्या त्यांच्या स्पेशल द्वारामधून ही कला बघायचे. तर मंडळी, असे हे 4 फाउंटन्स जे टुरिस्टसाठी मेन अट्रॅक्शन पॉइंट आहेत. या गार्डनमध्ये 2 विभाग आहेत. एक विंटर गार्डन जे राईट साईडला आहे आणि समर गार्डन जे मेन गेटच्या लेफ्ट साईडला आहे. तर विंटर गार्डन जिथे नेहमी थंडावा जाणवतो, कारण इथे असलेल्या उंच आणि खूप झाडे झुडपांमुळे इथे नेहमी थंडावा जाणवतो. आता वळूया फतेह सागर लेककडे. महाराणा फतेह सिंह यांनी 1889 मध्ये डॅम उभारून तलावाचा विस्तार केला आणि त्याचे नाव फतेह सागर लेक असे ठेवले. लेकच्या काठावर वॉकिंग करण्यासाठी, सनसेट किंवा सनराईज फोटोशूट करण्यासाठी इथे टुरिस्ट गर्दी करतात. हा लेक मोतीमगरी हिलच्या प्रवेशाजवळ आहे, जिथून मान्सून पॅलेस म्हणजे सज्जनगड फोर्ट पण दिसतो. या लेकला एंट्री फी नाहीये, पण जवळच असणाऱ्या नेहरू पार्क बोटिंगसाठी एंट्री फी आहे. तुम्ही इथे बोटिंग, पेडल बोट, मोटर बोट, वॉटर स्पॉट्स मध्ये कायाकिंग एन्जॉय करू शकता. सकाळी 8 ते दुपारी 6 वाजेपर्यंत बोटिंग सेवा चालू असतात. बागुरकी हवेली ही 250 वर्ष जुनी हवेली आहे आणि इव्हनिंगला
धरोहर फोक डान्स शो असतो, जो दररोज संध्याकाळी 7 ते 8 वाजता सुरू होतो. त्याची एंट्री फी 125 रुपये आहे. त्यामुळे शो बघायचा असेल तर 6:30 पर्यंत तिकीट घेऊ शकता. ही हवेली 18व्या शतकात बांधलेली आहे, जिच्या 138 खोल्या आहेत. आता ही जागा म्युझियममध्ये कन्वर्ट केली आहे, ज्याची एंट्री फी 60 रुपये आहे. अमराई घाट इथे तुम्ही सूर्यास्त किंवा सूर्योदय पाहू शकता. संध्याकाळी सोनेरी प्रकाशात लेक पिचोलाच्या किनाऱ्यावर पाण्यात प्रतिबिंब सुंदर वाटतं, जिथे पांढऱ्या संगमरवरी पेरिमीटर्स आणि प्रशस्त बसण्याच्या सोयी आहेत. इथे फोटोग्राफीसाठी टुरिस्ट गर्दी करतात आणि इथे गप्पा मारत वेळ घालवणं हाही एक विशेष अनुभव आहे. अमराई घाट पाहिल्यानंतर मी माझ्या स्टेला म्हणजेच मेवार हवेलीकडे परतत आहे. माझा उदयपूरमध्ये मेवार हवेलीमध्ये स्टे होता. ही हवेली पारंपरिक राजस्थानी हवेलीसारखी बांधलेली आहे. आणि आता डिनरची वेळ झाली, त्यामुळे डिनरमध्ये मी मांजाव सूप घेतलं, नंतर पनीर आणि नान घेतलं आणि नंतर व्हेज पुलाव ऑर्डर केला. इथे गादीवरती सेटअप केलेलं आहे आणि रूफटॉपमध्ये सुद्धा त्यांची कॅन्डललाईटची अरेंजमेंट केलेली असते. मेवार हवेलीपासून अजून एक जवळ रेस्टॉरंट आहे, मिलेट्स ऑफ मेवार. हेही उत्तम रेस्टॉरंट आहे, जिथे मी राजस्थानी पारंपरिक डिशची चव चाखली. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. उदयपूर व्लॉगच्या पार्ट 1 आणि पार्ट 2 मी अपलोड केलं आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अजून नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण नवीन व्हिडिओ पोस्ट होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू.